नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 8 जुलै ते 12 जुलै या दरम्यान निफ्टी आणि बँक निफ्टीचा ओव्हरऑल प्रोग्रेस कशा पद्धतीने असू शकतो याचं ॲनालिसिस करणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीची मूवमेंट आलेली आहे त्यानंतर ही जी रॅली आहे ती कंटिन्यू राहू शकते किंवा एक प्रॉफिट बुकिंग मार्केटमध्ये गरजेचं आहे किंवा ते या आठवड्यामध्ये येऊ शकतं का हे आपण पाहणार आहे. जर निफ्टीचा ओव्हरऑल चार्ट पाहिला तर प्रॉपर बुलिश चार्ट आहे. इथे कसल्याही पद्धतीचं साईन नाही आहे की आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग येईल किंवा एखादा शार्प कट येऊ शकतं असं काही नाही आहे. पण जर तुम्ही पाहिलं इथून पहा किंवा अगदी रिझल्ट डेट ज्या दिवशी आहे त्याचा लो काउंट केला आणि आत्ता जिथे मार्केट आहे तर जवळजवळ 3000 पॉईंटची रॅली आपण वन गोमध्ये पाहिलेली आहे. मग आता एक प्रॉफिट बुकिंग नक्कीच गरजेचं आहे. मार्केटसुद्धा ओव्हरबॉट आहे. FIs कंटिन्यू बाईंग करतात परंतु त्यांच्या लाँग पोझिशन खूप जास्त आहेत. म्हणजे एक प्रॉफिट बुकिंग गरजेचं आहे. पण ते कधी येऊ शकतं, या आठवड्यात येऊ शकतं किंवा नेक्स्ट वीकमध्ये येऊ शकतं किंवा मागच्या आठवड्यामध्ये जे आपण डिस्कस केलं तर त्या पद्धतीने प्राईस करेक्शन न येता टाईम वाईज करेक्शन होऊ शकतं का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता ग्लोबल मार्केटच्या अगोदर चर्चा केली तर आपल्याला काय दिसतं की ग्लोबल मार्केट मिक्स आहे. म्हणजे खूप जास्त पॉझिटिव्हही नाही आहेत, खूप जास्त निगेटिव्हही नाही आहेत. पण ज्या पद्धतीने रेट कटची शक्यता जेरेमी पॉवेल साहेबांनी सांगितली ते एक पॉझिटिव्ह असू शकतं. म्हणजे आपल्याला जो फोकस करायचा ना या वीकमध्ये ते असणार आहे IT सेक्टरवरती आणि IT सेक्टरच्या आधारावरती आपली जी निफ्टी आहे ती स्टडीली वरती जाण्याची शक्यता थोडी जास्त आहे की डाऊन साईडपेक्षा जर IT सेक्टरने परफॉर्म केलं. कारण का रिलायन्स पॉझिटिव्हमध्ये आहे. फक्त एकच गोष्ट आहे आपल्याला जी खाली घेऊन जाऊ शकते ती आहे HDFC बँकची. HDFC बँकमध्ये कंटिन्युअस आपण फॉल पाहतो आहे किंवा त्यांच्या रिझल्टविषयीच्या ज्या चर्चा आहेत त्याचा एक धोका आहे. म्हणजे काय, जर निफ्टी जरी पॉझिटिव्ह असली ना खूप तरी बँक निफ्टीवरती एक प्रेशर आहे. मग आता या दोघांचा मेळ कसा घालायचा आपण या आठवड्यामध्ये ते महत्त्वाचं ठरणार आहे. आता लेवलविषयी जर चर्चा करायची झाली तर काय होऊ शकतं, सगळ्यात महत्त्वाची जी अपसाईडची जी लेवल आहे ती काय मार्क करून द्यायची आपल्याला, ती लेवल आहे 24,401 जो की ATH आहे. म्हणजे वीकली ॲनालिसिस किंवा वीकली जर तुम्हाला बाईंग पोझिशन क्रिएट करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची लेवल जी येणार आहे ती आहे 24,400 ते 420 हा जो 20 पॉईंटचा झोन आहे. जसं याच्यावरती तुम्ही आवरली कॅन्डल किंवा डेली कॅन्डल बंद होती आहे ना तर मग आपल्यासाठी लेवल ओपन होती आहे 24,600ची. आपल्यासाठी लेवल ओपन होती 24,600 इथपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे या वीकचं जे पहिलं टार्गेट आपण घेऊन चाललेलो आहोत ते आहे 24,600. पण यासाठी हे 100 पॉईंट तुम्हाला सोडून द्यावे लागणार आहेत. याच्यावरतीच आपल्याला आपली पोझिशन क्रिएट करायची आहे. 24,600 ब्रेक झालं ना तर आपली लेवल 25,000ची ओपन होती आहे. सध्याचा ऑप्शन चेनचा डेटा पाहिला तर 25,000 दिसत आहेत. ऑप्शन चेनमध्ये आपल्याला बुलिशनेस दिसतोय परंतु ज्या पद्धतीचं मार्केट आहे ना थोडं कॉशियसली ट्रेड अपसाईडचे करायचे आहेत. डाऊन साईडचं आपण चर्चा करू त्यावेळी सांगू की एकदमच फॉल दिसतोय का तर ते पण चर्चा करूयात. पण वरती 25,000ची लेवल आपली ओपन होणार आहे. मग तुम्ही त्याला दोन याच्यामध्ये डिवाईड करू शकता. 25,000 या आठवड्यामध्ये थोडं अवघड दिसत आहे येणं आणि याच्या पाठीमागे अजूनही एक कारण आहे. बजेटची डेट डिक्लेअर झालेली आहे. काय आहे, बजेटची डेट डिक्लेअर झालेली आहे ती आहे 23 जुलै. आता 23 जुलैच्या अगोदर काय होऊ शकतं, एक करेक्शन येऊन मार्केट हलके होणं ज्याला म्हणतात ना, बाजार हलकं होऊन बजेटला फेस करायला जाऊ शकतं याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. आणि मग त्यासाठी दोन पद्धतीचं करेक्शन येणं गरजेचं आहे. एक साईडवेज किंवा एक प्राईस वाईज करेक्शन. म्हणजे टाईम वाईज करेक्शन किंवा प्राईस वाईज करेक्शन येणं गरजेचं आहे. जर प्राईस वाईज करेक्शन येतं आहे तर मार्केटचं PCR म्हणा किंवा लॉंग पोझिशन या कमी होऊ शकतात. म्हणून या आठवड्यामध्ये 25,000 थोडं दूर वाटत आहे. मग 24,600च्या वरती अगदी लगेच 24,750 आणि 24,900 या दोन टार्गेट आहेत. 150-150 पॉईंट आहेत. निफ्टी ज्या पद्धतीने वाढते आहे ना 300-300 पॉईंट एका दिवसात देऊ शकते. परंतु अप्पर साईडला काय होऊ शकतं, प्रेशर वाढू शकतो मार्केटला. जसं आपण 24,500 ब्रेक करू. कारण 24,500 आपण मध्ये चर्चाच केलेली नाही. एक सायकोलॉजिकल लेवल आहे याच्यामध्येही. पण जसं जसं आपण 24,420 500 600 जाऊ ना तर अजून मार्केट ओव्हरबॉट होण्याचं प्रेशर किंवा सेलिंगचं प्रेशर वाढण्याची शक्यता आहे. म्हणून आपण डायरेक्ट 25,000ची चर्चा इथे करत नाही आहे. जर एक्स्ट्रा काही पॉझिटिव्ह साईन आले जसं ITसाठी आहे अजून इतर, कारण का आता रिझल्टही सुरू होतील. आता रिझल्ट सुरू होतील त्याच्यामुळे त्यांचाही एक प्रकारे इम्पॅक्ट मार्केटवरती पाहायला मिळाला तरच आपण 25,000चा विचार करूयात. अदरवाईज या दोन गोष्टींचाच आपण विचार करणार आहे. आता डाऊन साईड कुठे आहे, जर विकली चार्ट पाहिलं तर डाऊन साईडचा विचार करण्याची सुद्धा सध्याला आवश्यकता भासत नाही आहे. पण विकली फक्त चार्टचा विचार केला तर ही जी लेवल आहे ती लेवल आहे सायकोलॉजिकल 24,000. म्हणजे 24,000च्या वरती जोपर्यंत आहोत, अगदी एक्झॅक्ट लेवल सांगायची झाली तर 24,050. तर 24,050च्या वरती जोपर्यंत आहोत ना तोपर्यंत कोणताही निगेटिव्हनेस मार्केटमध्ये नाही आहे. मार्केट इन द सेन्स खास करून निफ्टीमध्ये नाही आहे. पण आपल्याला जर ट्रेड प्लॅन करायचे तर कशा पद्धतीने करू शकतो, थोडं आपण डेली चार्टवरती गेलो तर अजून क्लिअरिटी आपल्याला येईल.
ज्या पद्धतीचं फॉर्मेशन क्रिएट होत आहेत डेली चार्टवरती, आपण कंटिन्युअस वरती जात आहोत, पण या 4 कॅन्डल जर सोडल्या, या 4 कॅन्डल सोडल्या तर कोणत्याही स्ट्रॉंग कॅन्डल, इथे एक आहे परंतु या सर्व इंटरलॉक कॅन्डल्स आहेत, म्हणजे मोठी तेजी किंवा मोठा फॉल आपल्याला इथे पाहायला मिळाला नाही आहे फक्त या 4 कॅन्डलमध्ये. इथे सुद्धा काय झालं, एकदम छोटे छोटे कॅन्डल बनत होते किंवा जिथे ओपन होत होतं तिथेच मार्केट क्लोज होतं. म्हणून आता सध्याची जी महत्त्वाची लेवल आपल्यासाठी निघून येणार आहे ना, ती इथे असू शकते. म्हणजे या कॅन्डलचा जो शुक्रवारी आपण लो पाहिलेला आहे तो आहे 24,200च्या आसपास. म्हणजे 24,200 खूप महत्त्वाची लेवल या आठवड्यासाठी असू शकते. 24,200च्या खाली एक विकनेसचं साईन, पहिलं साईन जे आहे ना आपल्याला ते मार्केटमध्ये मिळू शकतं विकली बेसिसवरती. 24,200च्या खाली जसं आपण बंद व्हायला सुरुवात करू, 24,200 240 घेऊन चला एक झोनसाठी, तर याच्या खाली जसं पहिलं बंद होईल ना तर आपल्याला एक विकनेसचा साईन पाहायला मिळेल. आणि त्यानंतरचं जे पहिलं टार्गेट आहे ते 24,000 ते 24,050 हे पहिलं टार्गेट आपलं असणार आहे. 24,050 जर ब्रेक झालं तर मात्र एका मोठ्या फॉलसाठी आपण तयार होत आहोत, हे लक्षात घ्यायचं आहे. मोठा फॉल इन द सेन्स शार्प कट येईल का, तर या आठवड्यामध्ये शार्प कटची शक्यता थोडी कमी आहे. कारण दोन्ही साईडचा जो डेटा आहे, खाली 24,000ला एक चांगला डेटा आहे, वरती 25,000ला ऑप्शन चेनचा डेटा सांगितला. तर काय होऊ शकतं, इथे जास्त या पद्धतीने मार्केट वोलेटाईल राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणजे ना अपसाईडची मोठी मुवमेंट मिळेल ना डाऊन साईडची मोठी मुवमेंट मिळेल, परंतु मार्केट वोलेटाईल राहू शकतं. आणि अपसाईडला गेलं तर स्लोली वरती जाईल, अगदीच शार्प वरती जाण्याची शक्यता नाही आहे. फक्त याला एक अपवाद असू शकतो, काहीतरी न्यूज येणं. आता न्यूज तर सध्याला समोर काही दिसत नाही आहे. म्हणून 24,050 खाली जर आपण निघतोय तर मग 23,750 हे आपलं फायनल टार्गेट असणार आहे. म्हणजे इथपर्यंत ही जी लेवल आहे इथपर्यंत आपण जाऊ शकतो आणि एक सपोर्ट घेऊन मग पुन्हा वरती येण्याचा प्रयत्न असेल. पण 23,750च्या खाली लेवल आपण अजून पाहत नाही. म्हणजे जर पाहिलं तर वरती 400 पॉईंट, मॅक्सिमम 400 पॉईंटची जागा आपल्याकडे आहे. जर 24,300 पासून विचार केला तर 750पर्यंत आपण मॅक्सिमम जाऊ शकतो. म्हणजे 450ची जागा आहे. जास्तीच एक्सटेंड झालं तर 900 म्हणजे 600 पॉईंट. पण डाऊन साईडला सुद्धा तेवढीच जागा आहे, म्हणजे 600 पॉईंट. परंतु डाऊन साईडची जागा कशी आहे, वरती जाताना 100 पॉईंटचे आपण डिवायडेशन केलेलं आहे. परंतु इथे जसं 24,000 ब्रेक होणार आहे ना, डायरेक्ट 250 पॉईंटचा फॉल आपण पाहू शकतो या पद्धतीने. म्हणजे याचा अर्थ ना, या मार्केटमध्ये थोडं ट्रिकी आहे यावेळेचं ॲनालिसिस म्हणा किंवा काय, कारण का टेक्निकली जर पाहायला गेलं तर मार्केट पॉझिटिव्ह आहे, बुलिश आहे. परंतु ज्या पद्धतीने मार्केट ओव्हरबॉट कंडिशनमध्ये पोहोचलेलं आहे किंवा बाकीचा जो डेटा आहे त्यानुसार थोडं सावध. मी म्हणत नाही आहे की यामध्ये तुम्हाला फॉलच पाहायला मिळेल, परंतु सावध ट्रेड करायचे. मग तो अपसाईडचा असू द्यात किंवा डाऊन साईडचा असू द्यात. कारण का ही जी मुवमेंट आहे ना ती पुन्हा रिप्लिकेट होणं जर इथून सुरुवात झालं, म्हणजे 2-3 दिवस झालं रेड कॅन्डल आहे, जर सुरुवात झालं तरच आपण 24,750 पाहू शकतो. अदरवाईज एकतर मार्केट या झोनमध्ये किंवा जर याच्या खाली म्हणजे 24,200च्या खाली आलं, वरती 24,420 न ब्रेक होता आणि खाली 24,200 न ब्रेक होतं झालं तर मग या पद्धतीचं फॉर्मेशन होईल. अदरवाईज एक 400-500 पॉईंट दोन्ही साईडला आपल्याला पाहायला मिळू शकतात. आता इंटरेस्टिंग असणार आहे बँक निफ्टी. कारण का बँक निफ्टी परफॉर्म करत नाही आहे गेल्या काही दिवसापासून पाहिलं. म्हणजे अगोदर एक चांगला परफॉर्मन्स आपण बँक निफ्टीमध्ये पाहिला होता, परंतु त्यानंतर जे चित्र पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं HDFC बँक. HDFC बँक खूप मोठं वेटेज आहे त्याचं, बँक निफ्टी असू द्यात किंवा निफ्टी असू द्यात. आणि याचा प्रेशर फक्त निफ्टीमध्ये काय होतं आहे, जरी बँक नाही झाले तर IT आहे, रिलायन्स आहे किंवा ITC आहे, इतर जे स्टॉक आहेत ना ते सपोर्ट करतायत आणि निफ्टीला वरती ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु बँक निफ्टी जर इथे HDFC बँक खूप जास्त प्रेशराईज केलं बँक निफ्टीला, तर ICICI बँक, ॲक्सिस बँक, SBI यांनी सगळ्यांनी जरी जोर लावलं ना तरी मार्केटवरती प्रेशर राहणार आहे. फक्त त्या कंडिशनमध्ये काय होईल, बाकी सगळ्या बँक पॉझिटिव्ह आहेत आणि HDFC डाऊन आहे, मार्केट म्हणजे बँक निफ्टी साईडवेज राहील, परंतु अपसाईड जाणं खूप अवघड आहे. म्हणजे आता या आठवड्यामध्ये काय होऊ शकतं, जोपर्यंत आता 53,000 ब्रेक होत नाही ना तोपर्यंत अपसाईड थोडं कठीण वाटत आहे. आणि 53,000 सुद्धा फक्त ब्रेक म्हणजे काय, याच्या वरती क्लोजिंग आलं पाहिजे, तेही वन डे. जोपर्यंत 53च्या वरती वन डे क्लोजिंग येत नाही तोपर्यंत अपसाईड नाही आहे. 53,000च्या वरती जर वन डे क्लोजिंग आलं तर मग आपण 55,000ची लेवल ओपन होती. कदाचित या आठवड्यात 55,000 येईल असं म्हणत नाही मी, परंतु 55,000ची लेवल आपल्यासाठी ओपन होत आहे. मग ती नेक्स्ट किंवा बजेटच्या आसपास आपल्याला पाहायला मिळणार आहे. या वीकसाठी काय होऊ शकतं, 53च्या वरती बंद झालं तर 53,450, 53,800 आणि जास्तीत जास्त 54,050 या लेवल पाहायला मिळतील. यांची शक्यता म्हणजे अगदी 10% घेऊन चाला. फक्त 54,000 येण्याची शक्यता ही अगदी 10% आहे. फक्त ज्या लेवल आहेत त्या आपण डिस्कस करतो. आणि यासाठीची बेसिक कंडिशन काय असणार आहे, 53,000च्या वरती बंद होणं. आता डाऊन साईड मात्र थोडं जास्त इथे दिसत आहे. ही कुठे दिसत आहे, जर तुम्ही 53,300च्या खाली बंद होत आहे, लक्षात घ्या 53,300. इथे आत्ता 600च्या आसपास आपण बंद आहोत, म्हणजे 300-350 पॉईंट, म्हणजे जवळजवळ वरती 53,000 खाली 300, हा 700
सॉरी हां, हे 700 पॉईंट जे आहेत ना ते व्होलॅटिलिटीच्या असू शकतात. जिथे इथे गेल्याच्यानंतर सेल पोझिशन, इथं आल्याच्यानंतर बाय पोझिशन या पद्धतीने होऊ शकतं. पण जर या 700 पॉईंटच्या बाहेर पडलं तर अपसाईडला स्लो मुवमेंट असणार आहे. परंतु डाऊन साईडला काय होऊ शकतं, जर 53,300च्या खाली बंद झालं तर 53 म्हटलं मी, इथे 52 आहे, 52,300 आणि वरती इथे 53,000 म्हणजे 700 पॉईंट. 52,300च्या खाली जसं बंद होतं ना, फक्त एक लेवल आहे तुम्हाला इथे 52,000 जे सायकोलॉजिकल लेवल आहे ती थोडा वेळ आपल्याला सपोर्ट देऊ शकते. परंतु जर ही ब्रेक झाली मग म्हणजे इथे पहिलं विकनेसचं साईन, जसं निफ्टीमध्ये 23,200च्या खाली येते ना, 24,200च्या खाली, तसंच इथे 52,300च्या खाली येणार आहे. आणि 52,000 जर ब्रेक होताना पाहायला मिळते, 2 वेळा 52च्या ऐवजी 53 बोलून गेलेलो आहे, ते फक्त करेक्ट करा. 52,000 जसं ब्रेक होते ना तर आपण फर्दर 500 to 1000 म्हणजे 500 ते 1000 पॉईंटच्या फॉलसाठी आपण तयार होत आहोत. म्हणजे अगदी 51,000पर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो. आणि जर HDFC बँकबरोबर बाकीच्या बँकिंगमध्ये प्रेशर आला किंवा काही न्यूज आली तर आपल्यासाठी 50,000ची लेवलसुद्धा ओपन होत आहे. 50,000 कदाचित या आठवड्यामध्ये येणार नाही, जसं वरती 55,000 येणार नाही तसं 50,000 इथे सुद्धा येणार नाही. फक्त मार्केटवरती प्रेशर क्रिएट करण्याचं काम होऊ शकतं 52,000च्या खाली जसं आपण क्लोज होणार आहोत. किंवा अगदी ब्रेक जरी झालं, आवरली कॅन्डल जरी क्लोज झाली ना तरीही आपल्याला एक फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. तो 51,500 आणि 51,000 मी राऊंड फिगर सांगून ठेवतो, कारण का 500 ते 1000 पॉईंटचा फॉल इमिजिएट बेसिसवरती आपल्याला 1 ते 2 दिवसामध्ये पाहायला मिळू शकतो. आणि फायनल लेवल ही 50,750 पर्यंत या आठवड्यासाठी आहे. या आठवड्यासाठी सांगतो 50,750 आणि मग 50,000ची लेवल आपल्याला ओपन होताना पाहायला मिळणार आहे. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं कन्क्लुजन तर काय होऊ शकतं, मार्केटवरती एक प्रेशर राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि खरं तर ते गरजेचं आहे. ज्या पद्धतीने मार्केटमध्ये कामकाज होते ना तर ते होणं गरजेचं आहे. मुद्दा म्हणूनच आपण कधी शक्यतो इथे डाऊ जोन्सचा जो चार्ट आहे ना तो डिस्कस केलेला नाही आहे, पण एक इंटरेस्टिंग चार्ट बनतोय म्हणून फक्त आपल्या मार्केटला समजण्यासाठी तुम्हाला जास्त फायदा होईल त्याचा. पण ज्या पद्धतीचं कामकाज आपल्याला डाऊ जोन्समध्ये पाहायला मिळतं ना, आता एक कंजेशन झोनमध्ये मार्केट पोहोचलेलं आहे. ही बोथ साईड ट्रिगर होण्याची लेवल आहे. म्हणजे काय, जर या रेंजच्या वरती म्हणजे अगदी 39,400 39,500च्या वरती जर डाऊ जोन्स निघतोय तर एक 4 ते 5% मुवमेंट, म्हणजे जर तुम्ही पाहिलं ही मुवमेंट तर जवळजवळ 4.5% मुवमेंट तुम्हाला एकतर अपसाईडला पाहायला मिळू शकते किंवा डाऊन साईडला पाहायला मिळणार. म्हणजे 5% अपसाईड आणि 5% डाऊन साईड. 5%मध्येही हे 2 ते 2.5% आहेत ना, इथे एक सपोर्ट आहे. म्हणून डाऊन साईड जास्त शार्प येण्याची शक्यता नाही आहे. आणि जर डाऊमध्ये हे होतं आहे तर याचं परिणाम आपल्याला आपल्या मार्केटवरतीही थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळेल. गेल्या काही दिवसापासून जर आपण पाहिलं तर इंडियन मार्केट जे आहे ना ते स्वतःच्या चालीने चाललेलं आहे. पण आता थोडंफार ग्लोबल मार्केटबरोबर सिंक करण्याचा प्रयत्न असू शकतो. आणि जर हे सिंक झालं आणि इथे जर ब्रेकआउट आला तर मग आपल्याला 25,000 ते 25,500 पर्यंत जाण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. मग इथे ब्रेकआउट आला आणि मार्केट या पद्धतीने बिहेव करत राहिलं डाऊ जोन्स, कारण का त्यांचं आता रेट कटचंही चालू आहे किंवा आहे ते कंट्रोलमध्ये आहे. जेरेमी पॉवेल साहेबांचं जर विचार केला, त्यांनी जे बोललं आहे त्याचा विचार केला तर मग 25,500पर्यंत आपण जाऊ शकतो. हे ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह आहे की ना की 1-2 दिवसासाठी, पुढच्या महिना दीड महिन्यासाठी किंवा बजेटला आपण कशा पद्धतीने फेस करू हे यावरती अवलंबून असणार आहे. जर इथे आपण ब्रेक होतोय हा बजेटचा एक दिवस नक्कीच आपल्या क्लिव्हवरती जे होणार आहे त्याच्यावरती मोठी मुवमेंट येऊ शकते. पण जर ओव्हरऑल सिनेरिओ पाहिला पुढचा 1-2 महिन्याचा तर या पद्धतीचं कामकाज होऊ शकतं. हा चार्ट तुम्हीही एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअरिटी येईल. आणि ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.